नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कोरोना या आजाराच्या काळात आपण सर्वजण घरी राहूनच शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करीत आहात. मी सौ जगताप मॅडम तुम्हाला या शैक्षणिक वर्षात विज्ञान भाग 2 हा विषय शिकवणार आहे. बघा, आपले व्हिडिओ बघताना तुमचे पुस्तक समोर असावे, म्हणजे तुम्हाला समजणे सोपे जाईल. सेमीचे ज्या विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ बघायचे आणि सर्वांनीच त्याच्या चांगल्या नोट्स स्वतःच्या तयार करायच्या. पाठामध्ये दिलेल्या संकल्पना समजून घ्यायच्या आहे. वेळोवेळी पाठामध्ये आलेल्या डायग्रॅम्सचा सराव करायचा आणि उत्तरे लिहिण्याचाही सराव करायचा आहे. ठीक आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. टुडे वी आर गोइंग टू लर्न आवर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. चॅप्टर नंबर 1, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आज आपण आपल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचे नाव आहे अनुवांशिकता आणि उत्क्रांती. या चॅप्टरमध्ये आपण आज हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस म्हणजेच अनुवांशिकता आणि अनुवांशिक बदल कसे होतात याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर ट्रान्स्क्रिप्शन, प्रतिलेखन, ट्रान्सलेशन, भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन, स्थानांतरण या प्रोसेसने प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिनांची निर्मिती कशी होते हे पाहणार आहोत. सुरुवात करताना पहिल्यांदा हेरिडिटी अनुवांशिकता म्हणजे काय जाणून घेऊया. हेरिडिटी मीन्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये काहीतरी पास करणे. एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये काहीतरी पास करणे म्हणजे हेरिडिटी. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी पाठवणे म्हणजे अनुवांशिकता. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी पाठवणे म्हणजे अनुवांशिकता. काहीतरी म्हणजे इथे कॅरेक्टर्स आहेत, गुणधर्म आहेत. लक्षात घ्या. वी लुक्स सिमिलर टू आवर पॅरेंट्स बिकॉज ऑफ जीन्स. आपण काही प्रमाणात जनुकांमुळे आईवडिलांसारखे दिसतो. अँड द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, फ्रॉम ऑफस्प्रिंग टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. एका पिढीतील जैविक म्हणजेच शारीरिक आणि मानसिक गुणधर्म पुढच्या पिढीत वाहून नेण्याच्या क्रियेला अनुवांशिकता म्हणतात. समजलं? हेरिडिटी आणि अनुवांशिकता काय आहे? आपण मागील वर्षी एक चॅप्टर पाहिला होता, हेरिडिटी अँड व्हेरिएशन, अनुवांशिकता व परिवर्तन. आता जे आधीच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत सिमिलर आहे, सारखे कॅरेक्टरिस्टिक आहेत, ते झाले हेरिडिटी. बघा, आता जे आधीच्या पिढीत आणि पुढच्या पिढीत सिमिलर सारखे कॅरेक्टर आहेत ते झाले हेरिडिटी. आणि त्यात काही डिसिमिलॅरिटीज म्हणजे वेगळेपणही असते, त्याला व्हेरिएशन म्हणजे परिवर्तन म्हणतात. वी डू नॉट लुक एक्झॅक्टली सिमिलर लाईक आवर पॅरेंट्स. आता काही वेळेस आईवडिलांपेक्षा मुले वेगळीही दिसतात. आईवडिलांचा रंग सावळा असला तरी त्यांची मुले खूप रंगाने गोरीही असतात. सो धिस इज कॉल्ड व्हेरिएशन. यालाच परिवर्तन म्हणतात. समजलं? फर्स्टली, विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. सजीवांच्या पेशीमधील कोणता घटक अनुवांशिक गुणधर्म वाहून नेतो? आठवतंय का? मागील वर्षी हे आपण शिकलोय. The components present in the nucleus of cell of living organisms which carry hereditary character is the chromosomes. बघा, पेशीमधील न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांद्वारे हे अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेले जातात. These chromosomes are made up of nucleic acid and proteins. ही जी गुणसूत्रे आहेत, क्रोमोसोम्स आहेत, ती केंद्रकाम्ले आणि प्रथिने यापासून बनलेली असतात. आठवतंय ना सर्वांना? ठीक आहे. नाव व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. आता आईवडिलांची जी फिजिकल आणि मेंटल म्हणजेच शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्यांच्या संततीमध्ये संक्रमित होतात, त्या प्रोसेसला काय म्हणतात? आठवतंय?
वी कॉल इट इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी. आता या पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये, प्रोजेनीमध्ये म्हणजेच त्यांच्या मुलांमध्ये जी शारीरिक आणि मानसिक कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात, या प्रक्रियेला हेरिडिटी म्हणतात. ओके, किंवा इनहेरिटन्सही म्हणतात, अनुवांशिकताही म्हणतात. समजतंय सर्वांना? आता तुम्हाला DNA माहिती आहे, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे DNA सेलच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये असतात. हे आपण पाहिलंय आधी, आठवतंय का? मग या DNAचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? विच आर द कंपोनंट ऑफ द DNA मॉलिक्यूल? DNA molecule is made up of 2 helical strands consisting nucleotides. DNAचा रेणू हा न्यूक्लिओटाइड्सपासून 2 सर्पिल म्हणजे पिळलेल्या धाग्यांपासून बनलेला असतो. हे न्यूक्लिओटाइड्स डिऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड अँड पेअर ऑफ नायट्रोजनस बेसेस म्हणजेच नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या जोड्यांनी बनलेले असतात. ओके, हे आपण शिकलोय, फक्त थोडंसं रिकॉल केलं आहे. आता आपण आपल्या मेन चॅप्टरकडे येऊ. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, अनुवांशिकता आणि अनुवांशिक बदल. नाऊ, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम one generation to other generation via genes. The transfer of biological characters from one generation to another generation via genes. एका पिढीतील जैविक लक्षणे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवांशिकता म्हणतात. हे आपण आत्ताच पाहिलं. हे संक्रमण जनुकांद्वारे होत असतं, म्हणजे जीन्सद्वारे होत असतं. आता हे जीन्स म्हणजे काय बघा. क्रोमोसोम्स हे DNA पासून बनलेले असतात, बरोबर? आणि DNAमध्ये हे जीन्स असतात की जे कॅरेक्टर्स एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे वाहून नेतात. सो जीन इज द युनिट ऑफ हेरिडिटी. ओके. इन 1886 जॉन ग्रेगर मेंडेल, विच इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स, मेंडेल यांनी आधुनिक अनुवांशिकीचा प्रारंभ केला. ते फाउंडर होते मॉडर्न जेनेटिक्सचे. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर वेगवेगळे प्रयोग केले आणि अनुवांशिकतेबद्दल काही निष्कर्ष काढले. हे आपण मागील वर्षी शिकलोय, आठवा जरा. पी प्लांटचा एक्सपेरिमेंट, वाटाण्याच्या झाडावर केलेले प्रयोग. आफ्टर दॅट इन 1901 ह्युगो द व्रीस यांनी म्युटेशनल थिअरी म्हणजे उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी अचानक घडणाऱ्या बदलांची कारणे शोधली. देन इन 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेयर्स क्रोमोझोम्स इन ग्रासहोपर सेल. बघा, या वॉल्टर आणि सटन यांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाहिल्या. तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. इट वॉज प्रूव्ह दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोसोम्स अँड देन रिसर्च ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक्स मटेरियल वॉज स्टार्टेड. जेव्हा समजले की जनुकांचे वहन गुणसूत्रांद्वारे म्हणजेच क्रोमोसोम मार्फत होते, त्यानंतर ही अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. त्यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकक्लीन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी काही व्हायरस विषाणू सोडून DNA हीच अनुवांशिक सामग्री असते हे सिद्ध केले. These 3 scientists prove that the genetic material is in the form of DNA except some viruses. ओके. आता या DNAवर शोध केले गेले. इन 1961 फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड या अनुवांशिक वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNAच्या मदतीने प्रथिन संश्लेषण होण्याच्या प्रक्रियेचा शोध लावला. ए मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल्स इज फर्स्टली डिस्कवर्ड बाय these 2 scientists. It helps to uncover the genetic codes in DNA
त्यामुळेच DNA मधील जनुकीय संकेत समजले. ओके. आणि जीन्स, DNA यांच्या शोधामुळे काय झालं? आपल्याला खूप फायदा झाला. कोणता? तर टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA म्हणजे जनुक अभियांत्रिकीसारख्या टेक्निकचा शोध लागला. पुढे त्याचे आपल्याला असे उपयोग दिसून आले की ज्या काही अनुवांशिक विकृती म्हणजेच हेरिडिटरी डिसऑर्डर्ड आहेत त्यांचे निदान करणे सोपे झाले. आता हे हेरिडिटी डिसऑर्डर्स म्हणजे अनुवांशिक विकृती म्हणजे काय? गुणसूत्रातील बदलामुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे जे आजार होतात म्हणजेच डिसीज कॉज्ड ड्यू टू abnormalities in chromosomes and mutation in genes are called genetic disorder. बघा, गुणसूत्रातील बदलामुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे जे आजार होतात म्हणजेच डिसीज कॉज्ड ड्यू टू abnormalities in chromosomes and mutation in genes are called genetic disorder. एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. गुणसूत्रांच्या संख्येत बदल होऊन तयार झालेले आजार डिसीज कॉज्ड ड्यू टू चेंज इन क्रोमोसोम्स नंबर येतील का सांगता एक्झाम्पल? डाऊन सिंड्रोम, क्लाइनफिल्टर सिंड्रोम यासारखे. त्यानंतर उत्परिवर्तन होऊन तयार झालेले आजार डिसीज ड्यू टू म्युटेशन इन जीन्स, हिमोफिलिया, रात आंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस यासारखे. मागच्या वर्षी शिकलो आपण. त्यानंतर एकाच वेळी जर एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आले तर क्लेफ्ट लिप, दुभंगलेले ओठ, टाळू, मधुमेह, डायबेटीस आणि दमा, हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब यासारखे डिसीज. येतंय लक्षात सर्वांच्या? निदान डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांचं प्रिव्हेन्शन म्हणजे त्यांचा प्रतिबंध तो टाळायचा कसा, त्याला आळा कसा घालायचा, त्याचबरोबर त्यावर उपचार करण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी याचा उपयोग झाला. त्याचबरोबर आपण प्राणी संकर करतो, वनस्पती संकर करतो म्हणजेच प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या हायब्रिड व्हरायटीज बनवतो. तसेच इंडस्ट्रीयल प्रोसेसमध्ये ज्या मायक्रोब्स सूक्ष्मजीवांची निर्मिती करावी लागते तिथेही या संशोधनाचा वापर झाला. ओके. आता आपण DNAचं स्ट्रक्चर, RNAचे टाईप्स मागील वर्षी शिकलोय बरोबर. तुम्ही ते वहीमध्ये लिहा. आता आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजेच प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण म्हणजे काय हे पाहणार आहोत. बघा, सेल असते, पेशी असते, त्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतो आणि त्यामध्ये क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रे असतात. आता या गुणसूत्रांमध्ये DNA असतात आणि DNA मध्ये जीन्स म्हणजे जनुके असतात. येतंय लक्षात? गुणसूत्रे काय करतात तर अनुवांशिक गुणधर्म, हेरिडिटरी कॅरेक्टर्स एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये वाहून नेतात. त्यामुळेच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी, मांजराची पिल्ले मांजरासारखी दिसतात. तर DNA म्हणजे काय? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना जोडून DNA तयार होतात. न्यूक्लिओटाइड्स कसे बनतात? फॉस्फरिक ॲसिड, डिऑक्सिरायबोज शुगर आणि नायट्रोजनस बेसिस यापासून न्यूक्लिओटाइड्स बनतात. नायट्रोजनस बेसिसमध्ये ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन असतात. ॲडेनिनची पेअर थायमिन बरोबर तर ग्वानिनची पेअर सायटोसिन बरोबर असते. DNA मध्ये असलेली हे जीन्स, जनुके RNAच्या मदतीने पेशीचे कामकाजात भाग घेतात आणि शरीराची रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये जीन्समध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते.
व योग्य प्रथिनांची प्रोटीन्सची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराला आवश्यक असते. DNA पासून RNA बनतो आणि RNA पासून प्रोटीन सिंथेसिस होते, म्हणजेच प्रथिनांची निर्मिती होते. यालाच आपण सेंट्रल डोग्मा असे म्हणतो. आता ही प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिनांची निर्मिती प्रोसेस 2 स्टेपमध्ये होते. फर्स्ट स्टेपमध्ये DNA पासून mRNA तयार होतो, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन म्हणतो. आणि स्टेप सेकंडमध्ये mRNA पासून प्रोटीन्स तयार होतात, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण म्हणतो. स्टेप फर्स्ट पाहूयात, ट्रान्सक्रिप्शन प्रतिलेखन. बघा, सेल असते, सेलमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये DNA असतात. प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रथिन निर्मितीच्या वेळी DNA मधील पिळा सुटतो आणि त्यामध्ये असणारे हे बॉन्ड्स तुटतात. ते याप्रमाणे दिसतात आणि त्याला पूरक असे न्यूक्लिओटाइड्स न्यूक्लियसमध्ये असतात. आता बघा, या खालच्या स्टँडमध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्याला पूरक असे न्यूक्लिओटाइड्स न्यूक्लियसमध्ये असतात. ते तिथे येतात. ते तिथे आल्यानंतर एकमेकांना जोडून नवीन चैन तयार होते आणि ती चैन DNAच्या बाहेर येते. यामध्ये DNA मध्ये परत बॉन्ड तयार होऊन परत पिळा पडतो. यामध्ये परत बॉन्ड होऊन पिळा पडतो आणि DNA पूर्वीसारखा होतो आणि तयार झालेला नवीन mRNA आपल्याला दिसतो. मग यामध्ये DNA मधील T ऐवजी RNA मध्ये U असतो. U म्हणजे युरासिल असतो. mRNA मध्ये अमायनो आम्लांकरिता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. या mRNA मध्ये प्रोटीन सिंथेसिस विषयी म्हणजेच अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्सची इन्फॉर्मेशन साठवलेली असते. ही इन्फॉर्मेशन DNA मधून mRNA मार्फत आणली जाते. अमायनो ॲसिड्स प्रथिने अमायनो ॲसिड्स एकमेकांना जोडूनच तयार होतात. देअर आर 20 अमायनो ॲसिड्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जसे A to Z मध्ये 26 अल्फाबेट्स असतात, तसेच मग RADHA राधा या नावाला प्रोटीन्स मानलं आणि त्यात जे अल्फाबेट्स आहेत त्याला अमायनो आम्ल माना. या 26 अल्फाबेट्समधील राधा नाव लिहिताना R नंतर A, त्यानंतर D, त्यानंतर H असा जो सिक्वेन्स आहे, म्हणजेच प्रोटीन्स बनताना अमायनो ॲसिडच्या लागणाऱ्या सिक्वेन्सची इन्फॉर्मेशन कोडॉनच्या स्वरूपात mRNA मार्फत DNA मधून आणली जाते. ओके, लक्षात येत आहे? समजून घ्या, लक्षात घ्या. mRNA जो न्यूक्लियसमध्ये बनलाय तो सायटोप्लाझममध्ये येतो. या mRNAवर हा mRNA हजारो कोडांचा बनलेला असतो. प्रत्येक जो mRNA असतो हा हजारो कोडांचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमायनो ॲसिड्स पुरवण्याचे काम tRNA करतो. म्हणजे बघा, tRNA अमायनो ॲसिड mRNA पर्यंत आणतो. mRNAवर जसा कोडॉन असतो त्याच्या पूरक कोड tRNAवर असतो, त्यालाच अँटीकोडॉन असे म्हणतात. tRNA आणि rRNA ऑलरेडी सायटोप्लाझममध्ये असतातच. हाच tRNA अमायनो ॲसिड mRNA पर्यंत आणतो. ओके, येतंय लक्षात? tRNA अमायनो ॲसिड mRNA जवळ घेऊन येतो. अमायनो ॲसिड एकमेकांना रायबोसोम्स म्हणजे rRNA मुळे जोडले जातात आणि अमायनो ॲसिडची चेन बनते, शृंखला बनते आणि याच अमायनो ॲसिडच्या चेनला प्रथिने किंवा प्रोटीन्स म्हणतात. आणि या mRNA पासून प्रोटीन्स बनण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण म्हणतात. बघा, tRNA अमायनो ॲसिड mRNA जवळ घेऊन येतो
आणि हे अमायनो ॲसिड्स एकमेकांना रायबोसोम्स म्हणजेच RNAमुळे जोडले जातात. अशी अमायनो ॲसिडची चेन बनते आणि याच अमायनो ॲसिडच्या चेनला प्रोटीन्स म्हणतात. आणि या mRNAपासून प्रोटीन्स बनण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण म्हणतात. ओके, समजतंय सर्वांना? प्रोटीन सिंथेसिस लक्षात आलंय सर्वांच्या? ट्रान्सलेशन बघा, या प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होताना रायबोसोम्स म्हणजे RNA अमायनो ॲसिड्स एकमेकांना जोडत mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकत जातात. त्यालाच ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण म्हणतात. परत बघा, प्रोटीन सिंथेसिस होताना रायबोसोम्स म्हणजे RNA अमायनो ॲसिड्स एकमेकांना जोडत mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकत जातात आणि याच प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण म्हणतो. आता लक्षात आलंय सर्वांच्या? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन यांसारखे अनेक प्रथिने एकत्र येऊन गुंतागुंतीची प्रथिने म्हणजेच कॉम्प्लेक्स प्रोटीन्स तयार होतात आणि शरीराच्या विविध भागात जी कार्य चालतात त्यामध्ये भाग घेतात. येतंय लक्षात सर्वांच्या? रिवाईज करा, परत बघा, सोपं आहे. सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखा सजीव निर्माण करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स. हे आपण पाहिलं आहे. ओके, नवीन सजीव निर्माण होताना त्यांच्या पॅरेंट्समधील जीन्स ट्रान्सफर होत असतात. मग यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीत ट्रान्सफर होतात. म्हणजेच बघा, मुलांमध्येही काही सवयी या पालकांसारख्याच असतात. म्हणजे जर पालक सुंदर गाणं गात असतील तर त्यांच्या मुलांचाही आवाज सुंदर असतो. म्हणजेच सम जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाऊट एनी चेंजेस. यामुळे आईवडिलांचे गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. पण काही वेळा काय होतं तर या जीन्समध्ये जनुकांमध्ये अचानक बदल होतात. समटाईम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. याच बदलाला उत्परिवर्तन म्हणतात. धिस चेंज इज कॉल्ड म्युटेशन. मग हा होणारा बदल काही वेळा मायनर असतो, किरकोळ असतो, तर काही वेळा लक्षणीय, मोठा, कन्सिडरेबल असतो. हे म्युटेशन उत्परिवर्तन होताना काही जनुकीय विकृती, जेनेटिक डिसऑर्डर पण दिसून येतात. सिकल सेल ॲनिमिया ही जी जनुकीय विकृती आहेत ती या उत्परिवर्तनामुळे, म्युटेशनमुळे झालेली दिसून येते. ही जी उत्परिवर्तनाची, म्युटेशनची प्रोसेस ही सातत्याने अखंड चालणारी क्रिया आहे. ती सतत चालूच असते. ओके, येतंय लक्षात? तर आज आपण अनुवांशिकता, हेरिडिटी म्हणजे काय आणि प्रोटीन सिंथेसिसच्या प्रथिन निर्मितीच्या ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन, भाषांतरण, ट्रान्सलेशन आणि स्थानांतरण, ट्रान्सलोकेशन शिकलो. त्याचबरोबर उत्परिवर्तन, म्युटेशन ही आज आपण शिकलो. पुढच्या तासाला उत्क्रांती, इव्होल्युशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. आता आपण जिथपर्यंत शिकलो तेवढ्या भागाचे वाचन करा, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि पुढील भागही वाचून ठेवा. सर्वांनी लक्षात घ्या. ओके, थँक्यू.